विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दारिद्र्य या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत। दारिद्र्य म्हणजे काय, दारिद्र्याची व्याख्या काय केली जाते आणि दारिद्र्याच्या संकल्पना, सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य याचा विचार आपण आजच्या या ऑनलाईन टीचिंग पिरियडला करणार आहोत। तर आपण यापूर्वी पाहिलं की भारताची लोकसंख्या ही अतिरिक्त आहे, उच्च आहे आणि जर लोकसंख्या जास्त असेल, सर्वात महत्त्वाचा प्रश्न त्यामुळे दारिद्र्याचा निर्माण होत असतो। लोकसंख्या जेवढी जास्त तेवढं दारिद्र्याचं प्रमाण हे जास्त असते आणि भारतात सुद्धा दारिद्र्याचे प्रमाण हे जास्त आहे। जवळजवळ भारतातील 28% जनता ही दारिद्र्य रेषेखाली आहे। तर प्रथम आपण दारिद्र्य म्हणजे काय, दारिद्र्याचा अर्थ काय याचा विचार करूया। तर दारिद्र्य यालाच इंग्लिशमध्ये पॉवर्टी असे म्हणतात। या स्लाइडच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय आणि या चित्रावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की दारिद्र्य याचा अर्थ ज्यांच्या किमान जीवनावश्यक गरजासुद्धा आपल्या उत्पन्नातून भागवू शकत नाही अशा लोकांना दारिद्र्य रेषेखालील लोक असे म्हणतात। तर दारिद्र्य हा अर्थव्यवस्थेच्या विकासातील फार मोठा अडथळा असतो। दारिद्र्याची सर्वमान्य व्याख्या करणे अवघड आहे, कारण देशपरत्वे कालपरत्वे या संकल्पनेचा अर्थ बदलतो। कारण प्रत्येक देशातील उत्पन्न पातळी ही लोकांची सारखी नसते। अमेरिकन व्यक्ती आणि भारतीय व्यक्ती यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असे दिसून येते की भारतीय श्रीमंत व्यक्तीसुद्धा अमेरिकेमध्ये गरीब व्यक्ती मानली जाईल, कारण तेथे मोलमजुरी करणाऱ्या लोकांचं सुद्धा उत्पन्न दांडगं आहे। 4 व्हीलरमध्ये ते फिरत असतात, मोलमजुरीसाठी कामासाठी सुद्धा ते आपल्या स्वतःच्या 4 व्हीलरने जात असतात। आणि यावरून आपल्याला असं लक्षात येतं की दारिद्र्याची व्याख्या करणं हे बरंच अवघड आहे, कारण देशपरत्वे परिस्थिती परत्वे दारिद्र्याच्या संकल्पनेचा अर्थ हा बदलत असतो। तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत आणि संमिश्र अर्थव्यवस्थेत मालकी हक्क मान्य केल्याने समाजातील काही लोकांना साधनसामुग्रीच्या मालकी हक्कामुळे वेगवेगळ्या मार्गांनी अमाप किंवा भरपूर असं उत्पन्न मिळतं आणि त्यामुळे त्यांना राष्ट्रीय उत्पन्नाचा जास्तीत जास्त वाटा मिळतो। तर ज्या बहुसंख्य लोकांकडे श्रमाशिवाय इतर कोणतीही मालमत्ता नसते, तर अशा लोकांकडे राष्ट्रीय उत्पन्नाचा अत्यंत कमी वाटा जात असतो, कमी हिस्सा जात असतो आणि त्यामुळे समाजामध्ये गरीब आणि श्रीमंत असे 2 वर्ग निर्माण होतात। भौतिकशास्त्रामध्ये गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे आणि या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे श्रीमंतांकडे संपत्तीचे केंद्रीकरण वाढत जाते। ते श्रीमंत अधिक होत जातात आणि गरीब मात्र अधिक गरीब होतात आणि अशा रीतीने गरीब आणि श्रीमंत यांच्यातील उत्पन्न आणि उपभोगाच्या दरीमधून दारिद्र्य ही संकल्पना प्रचलित होते। तर अशा रीतीने आपल्याला असं म्हणता येतं की भांडवलशाही अर्थव्यवस्थेत किंवा संमिश्र अर्थव्यवस्थेत घटनेनुसार जो मालकी हक्क देण्यात आलेला आहे, तर त्यामुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला राष्ट्रीय उत्पन्न जास्त जातं आणि काही लोकांच्या वाट्याला उत्पन्न कमी जातं आणि मग अशा रीतीने या 2 वर्गांच्या उत्पन्नात दरी निर्माण होऊन समाजामध्ये किंवा देशामध्ये श्रीमंत वर्ग आणि गरीब वर्ग असे 2 वर्ग निर्माण होतात। आणि ज्या लोकांकडे जास्त उत्पन्नाचा वाटा जातो ते अधिक त्या उत्पन्नात वाढ करून अधिक श्रीमंत होत जातात आणि ज्यांच्याकडे उत्पन्नाचा वाटा कमी जातो त्यांना मात्र पुढे जाण्याची, प्रगती करण्याची संधी त्यांना अल्प उत्पन्नामुळे मिळू शकत नाही आणि ते परिस्थितीनुरूप जास्त गरीब होत जातात आणि अशा रीतीने दारिद्र्याचा प्रश्न हा बिकट होत जातो। मग दारिद्र्याची व्याख्या काय केली जाते याचा विचार आता आपण करूया। तर दारिद्र्याची संकल्पना किंवा दारिद्र्याची व्याख्या सर्वांना सर्वमान्य होईल असे करणे कठीण आहे। सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की दारिद्र्य ही संकल्पना
देशपरत्वे कालपरत्वे ही बदलत असते. एका देशात जी व्यक्ती गरीब वाटते ती त्या दुसऱ्या देशात वाटणारही नाही अशी परिस्थिती आहे, किंवा एका देशात वाटणारी श्रीमंत व्यक्ती ही दुसऱ्या देशात गरीब वाटेल. त्यामुळे दारिद्र्याची व्याख्या करणं फार अवघड काम आहे. पण तरीसुद्धा सर्वांना ही गोष्ट मान्य होते की ज्या लोकांना आपल्या उत्पन्नातून किमान निर्वाह पातळी गाठता येत नाही किंवा चांगल्या जीवनमान जगता येत नाही असे लोक दारिद्र्यरेषेखाली आहे असं म्हटलं जातं. तर आपण जर आपल्या भारतातील विचार केला तर भारतामध्ये दारिद्र्याची व्याख्या अशी केली जाते. भारतातील उष्ण हवामान लक्षात घेता भारतीय व्यक्तीला आपल्या आहारातून दररोज 2250 कॅलरीज मिळणं हे आवश्यक असतं. आणि यावरून आपल्या भारतामध्ये दारिद्र्याची व्याख्या करण्यात आली आहे. ती अशी करण्यात आली आहे की ज्या व्यक्तीला आपल्या मिळणाऱ्या उत्पन्नातून दररोज 2250 कॅलरीज उष्मांक मिळतील एवढे अन्नधान्य खरेदी करता येत नाही किंवा खरेदी करणे शक्य नसते, अशा व्यक्तीला दरिद्री किंवा दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती म्हणावे. तर अशा रीतीने भारतातील उष्ण हवामान लक्षात घेता अशी व्याख्या करण्यात आली आहे की ज्या व्यक्तीला आपल्या उत्पन्नातून 2250 कॅलरीज मिळतील एवढे अन्नधान्य खरेदी करणे शक्य नसते, अशा व्यक्तीला दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती म्हणावे किंवा दरिद्री म्हणावे. म्हणजेच ही जी व्याख्या करण्यात आली आहे तर ही व्याख्या उष्मांकाशी जोडण्यात आलेली आहे. आणि आहार तज्ज्ञांच्या मते देशातील हवामानाच्या भिन्नतेनुसार वेगवेगळ्या देशामध्ये किमान उष्मांकाची पातळी ही वेगवेगळी असते. भारताचं उष्ण हवामान लक्षात घेता भारतीय व्यक्तीला 2250 कॅलरीजची रोजची गरज असते आणि त्या व्यक्तीला जर एवढे कॅलरीज आपल्या आहारातून मिळत नसतील तर ती व्यक्ती दरिद्री आहे किंवा गरीब आहे असं म्हणावं. तर अशा रीतीने उष्मांक हा दारिद्र्याचा निकष मानून ही दारिद्र्याची व्याख्या ही करण्यात आलेली आहे. आणि भारतातसुद्धा दारिद्र्याचं मापन करत असताना याच व्याख्येचा विचार करून दारिद्र्याचं मापन हे केलं जात असतं. तर आता आपण दारिद्र्याची व्याख्या पाहिली आणि त्यावरून आपल्याला लक्षात आलं की ज्या लोकांना आपल्या उत्पन्नातून किमान निर्वाह पातळी गाठता येत नाही, चांगलं जीवनमान जगता येत नाही, अशा व्यक्तीला दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती म्हणावं. किंवा भारतीय हवामान लक्षात घेता ज्या व्यक्तीच्या उत्पन्नातून तिला 2250 कॅलरीज आहार घेणं शक्य नसतं अशा व्यक्तीला दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती म्हणावं. तर अशा रीतीने दारिद्र्याची व्याख्या आपण विचारात घेतली आहे. आता आपल्याला दारिद्र्याच्या संकल्पनांचा विचार करायचा आहे. त्या दोन संकल्पना आपण आता बघणार आहोत. एक सापेक्ष दारिद्र्य आणि दुसरी निरपेक्ष दारिद्र्य. तर सापेक्ष दारिद्र्य तर ही संकल्पना तुलनेवर आधारित असते. तर या संकल्पनेमध्ये म्हणजे सापेक्ष दारिद्र्य ह्या संकल्पनेमध्ये दोन व्यक्ती, दोन समूह, दोन देश, दोन समाज यांची तुलना केली जाते. एकाच देशातील उच्च उत्पन्न आणि न्यून उत्पन्न म्हणजे एकाच देशातील जास्त उत्पन्न असणारे आणि कमी उत्पन्न असणारे, तर या लोकांच्या उत्पन्नाची व उपभोगाची तुलना केली असता या दोन गटातील उपभोग आणि उत्पन्नात जे अंतर प्रतिबिंबित होतं किंवा जे अंतर दिसत असतं त्यास सापेक्ष दारिद्र्य असे म्हणतात. तर अशी व्याख्या सापेक्ष दारिद्र्याची केली जाते. म्हणजेच यावरून आपल्याला असं म्हणता येतं की उच्च उत्पन्न असणाऱ्या गटाच्या तुलनेत न्यून उत्पन्न असणाऱ्या गटाचे जीवनमान किंवा राहणीमान निकृष्ट असते आणि म्हणून त्यास दरिद्री असे म्हटले जाते. तर अशा रीतीने सापेक्ष दारिद्र्य या संकल्पनेमध्ये दोन व्यक्ती, दोन समूह, दोन देश, दोन समाज
यांची तुलना ही केली जात असते आणि एकाच देशातील उच्च उत्पन्न आणि न्यून उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या उत्पन्नाची आणि उपभोगाची तुलना करून जेव्हा सापेक्ष दारिद्र्य या संकल्पनेचा वापर केला जातो तेव्हा त्यास सापेक्ष दारिद्र्य असे म्हणतात. तर अशा रीतीने ही संकल्पना ही तुलनेवर आधारित संकल्पना आहे. तर यामध्ये एकाच देशातील 5 ते 10% अतिउच्च उत्पन्न असणारा गट म्हणजे जास्त उत्पन्न असणारा गट आणि 5 ते 10% न्यून उत्पन्न असणारा गट, अत्यल्प उत्पन्न असणारा गट, या दोन्हींच्या उत्पन्नाची, उपभोगाची आणि राहणीमानाची तुलना केल्यास न्यून उत्पन्न असणाऱ्या गटाचा उपभोग हा आणि उत्पन्न हे खूप कमी असते. याचाच अर्थ सापेक्ष दारिद्र्यामध्ये जास्त उत्पन्न असणारा वर्ग आणि कमी उत्पन्न असणारा वर्ग यांच्या उत्पन्नाची आणि उपभोगाची तुलना केली जाते. आणि ही तुलना करत असताना असं दिसून येतं की उच्च उत्पन्न असणाऱ्या लोकांचा उपभोग आणि कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांचा उपभोग यात बरेच अंतर हे असते, उत्पन्नातही बरेच अंतर असते. तर सापेक्ष दारिद्र्य ही संकल्पना पाहत असताना मात्र दोन देशांची जेव्हा तुलना केली जाते तेव्हा असं दिसून येतं की विकसित देशांमध्ये सामान्य उपभोगात उच्च दर्जाच्या आहाराबरोबरच सुखद आणि चैनीच्या वस्तूंचाही समावेश केला जातो. श्रीमंतांच्या तुलनेत गरिबांना चैनीच्या वस्तू उपभोगता येत नसतील तर त्यास तेथे दरिद्री मानण्यात येते. ही झाली गोष्ट विकसित देशांच्या बाबतीत. मात्र जी मागासलेली राष्ट्र आहे तिथे मात्र चैनीच्या वस्तूंचा उपभोग हा फार कमी घेतला जात असतो. म्हणजेच विकसित राष्ट्रांमध्ये चैनीच्या वस्तू ही सुद्धा एक सर्वसामान्य गरज मानली जाते. आता गाडीचा वापर करणं ही भारतात एक वेळ चैनीची वस्तू मानली जाईल, पण अमेरिकेमध्ये मात्र ती आवश्यक गरज मानली जाईल. तर अशा रीतीने सापेक्ष दारिद्र्य ही संकल्पना दोन देशांच्या संदर्भात वापरल्यास विकसित देशातील लोकांचे उत्पन्न आणि उपभोगाच्या तुलनेत विकसनशील देशातील लोकांचे उत्पन्न आणि उपभोग हा कमी असतो. म्हणून विकसनशील देशातील लोक तुलनात्मकदृष्ट्या दरिद्री मानले जातात. पण दोन देशातील लोकांच्या उत्पन्नाची, उपभोगाची तुलना ही होऊ शकत नाही, कारण प्रत्येक देशातील परिस्थिती वेगळी असते, हवामान वेगळं असतं आणि परिस्थितीनुरूप हवामानानुसार प्रत्येक देशातील गरजा या वेगळ्या असतात. आणि म्हणून दोन देशातील लोकांची किंवा दोन देशातील लोकांच्या राहणीमानाची तुलना करणं शक्यही नसतं. म्हणजे हा एक सापेक्ष दारिद्र्य ह्या संकल्पनेतील ही एक उणीव आहे की दोन देशातील लोकांची तुलना करणं अवघड आहे. अमेरिकेत थंड हवामानामुळे तिथे दारू आवश्यक आहे, पण भारतामध्ये दारू ही व्यसन मानली जाईल. अशा रीतीने अमेरिकेतलं हवामान, भारतातलं हवामान वेगळं आहे, तिथल्या गरजा वेगळ्या आहे, आपल्या देशातील गरजा वेगळ्या आहे आणि त्यामुळे या दोन्ही देशातील तुलना करणं अवघड आहे. तर जागतिक मानव विकास अहवाल असं म्हणतो की विकसित देशातील दरिद्री लोकांचे जेवढे दरडोई उत्पन्न असते, विकसित देशातील अगदी दरिद्री लोकांचे म्हणजे अगदी गरीब लोकांचे जेवढे दरडोई उत्पन्न असते ते अविकसित देशातील श्रीमंत लोकांच्या उत्पन्नापेक्षाही जास्त असते. असं मानव विकास अहवाल म्हणतोय की विकसित देशातील दरिद्री लोकांचे जे दरडोई उत्पन्न असते ते अविकसित देशातील श्रीमंत लोकांपेक्षाही जास्त असते. म्हणजेच जी अविकसित देशात श्रीमंत व्यक्ती असते ती विकसित देशात दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती मानली जाते. तर अशा रीतीने सापेक्ष दारिद्र्य ही संकल्पना तुलनेवर आधारित आहे. परंतु दोन देशातील उत्पन्नाची व राहणीमानाची तुलना करणे जरी शक्य असले तरी ते व्यवहार्य ठरत नाही. म्हणून जेव्हा सापेक्ष दारिद्र्याचा विचार केला जातो तेव्हा
एकाच देशातील किंवा जवळपासच्या लोकांच्या उत्पन्नाची तुलना केली जाते. इथे सापेक्ष दारिद्र्य ही संकल्पना जरी तुलनेवर आधारित असली तरी इथे दोन देशातील लोकांची तुलना केली जात नाही. कारण दोन देशातील लोकांची तुलना करायची म्हटलं तर अनेक अडचणी येत असतात आणि ही तुलना योग्य रीतीने होऊ शकत नाही. म्हणून एकाच देशातील किंवा जवळपासच्या लोकांच्या उत्पन्नाची तुलनाही केली जात असते. तर अशा रीतीने ही झाली सापेक्ष दारिद्र्य ही संकल्पना. आता दारिद्र्याची दुसरी संकल्पना आपण बघत आहोत, ती म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य. तर निरपेक्ष दारिद्र्याचा संबंध हा निर्वाह पातळीशी जोडला जातो. इथे कुणाशी पण किंवा इतरांशी पण तुलना केली जात नाही. तर निरपेक्ष दारिद्र्याची व्याख्या अशी केली जाते की ज्या व्यक्तीस आपल्या प्राप्त उत्पन्नातून किमान गरजा भागविणेही शक्य नसते त्यास निरपेक्ष दारिद्र्य असे म्हणतात. ज्या व्यक्तीला आपल्या उत्पन्नातून आपल्या किमान जीवनमान जगण्यासाठी ज्या गरजा असतात त्यासुद्धा भागवता येत नाही, अशा व्यक्तीला दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती म्हणतात. याचा अर्थ ज्या व्यक्तीला आपल्या उत्पन्नातून किमान राहणीमानाची पातळी गाठता येत नाही अशा व्यक्तीला दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती असं म्हणतात. तर जीवनमान जगण्यासाठी आणि वंशवेल चालवण्यासाठी अन्नधान्य, डाळी, दूध, भाजीपाला, कपडे इत्यादी वस्तूंची आवश्यकता असते. व्यक्तीला दररोज साप्ताहिक किंवा मासिक जे उत्पन्न मिळते त्यातून वरील वस्तू खरेदी करणे शक्य नसेल तर त्या व्यक्तीला दरिद्री म्हणतात. म्हणजेच त्या व्यक्तीला आपली जीवनमानाची सर्वसामान्य पातळीसुद्धा गाठता येत नसेल, आपल्याला ज्या उपभोग्य आवश्यक गोष्टी लागतात त्यासुद्धा तिला आपल्या उत्पन्नातून खरेदी करणं शक्य नसेल तर त्या व्यक्तीला दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती असं म्हणतात. आता ज्याप्रमाणे सापेक्ष दारिद्र्य या संकल्पनेमध्ये काही अडचणी होत्यात तशाच निरपेक्ष दारिद्र्य या संकल्पनेत सुद्धा काही अडचणी आहेत. कारण मुळात किमान निर्वाह पातळी ही संकल्पनाच वादग्रस्त आहे. एखाद्या देशात जी किमान निर्वाह पातळीत जीवनावश्यक वस्तूंबरोबर सुखद आणि चैनीच्या वस्तूंचाही समावेश केला जातो, तर अविकसित देशात अन्न, वस्त्र, निवारा ही किमान निर्वाह पातळी ठरू शकते. यातही किती अन्न, किती वस्त्र, किती निवारा म्हणजे निर्वाह पातळी हे ठरवणेही कठीण आहे. तर अशा रीतीने किमान निर्वाह पातळीची संकल्पना ही सुद्धा वादग्रस्त आहे. जर आपण दोन देशांचा विचार केला तर एखाद्या देशात किमान निर्वाह पातळीत जीवनावश्यक वस्तूंबरोबरच सुखद वस्तू आणि चैनीच्या वस्तूंचाही समावेश केला जातो, तर अविकसित देशात मात्र अन्न, वस्त्र, निवारा ही किमान निर्वाह पातळी ठरू शकते. मग यात अन्न कसे, वस्त्र कसे, निवारा कसा ही गोष्टसुद्धा महत्त्वाची आहे. तर अशा रीतीने किमान निर्वाह पातळी ही संकल्पना पण वादग्रस्त आहे. कारण काही लोकांच्या दृष्टीने काही गोष्टी या सुखद आणि चैनीच्या वाटू शकतात, पण त्या काही लोकांच्या दृष्टीने त्या आवश्यकही वाटू शकतात. उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे काही लोकांना AC ही चैनीची गोष्ट वाटेल, पण काही लोकांना मात्र ती आवश्यक गोष्टसुद्धा वाटेल की वाढतं तापमान ते त्यांच्या तब्येतीला मानवत नाही आणि म्हणून त्यांना AC घरात लावणं आवश्यक आहे किंवा ज्या त्या वयानुसार सुद्धा त्या त्या वस्तूचा उपभोग हा आवश्यक असतो. मग ती तिथे चैन म्हणता येत नाही. तर अशा रीतीने किमान निर्वाह पातळी गाठणे तर ही सुद्धा वादग्रस्त संकल्पना आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जीवनमान जगण्याचा संबंध आहारातून मिळणाऱ्या उष्मांकाशी जोडला जातो. जर आपण जागतिक स्तराचा विचार केला तर तिथे आहारातून मिळणाऱ्या उष्मांकाशी जीवनमान जगण्याचा संबंध हा जोडला जात असतो. आहारतज्ज्ञांच्या मते देशातील हवामानाच्या भिन्नतेनुसार वेगवेगळ्या देशात किमान उष्मांकाची पातळी वेगवेगळी असते.
तर अशा रीतीने जागतिक स्तरावर जर विचार केला तर दारिद्र्याचा संबंध हा उष्मांकाशी किंवा कॅलरीजशी जोडला जात असतो आणि आपल्या उत्पन्नातून त्यांना जर तेवढ्या कॅलरीज मिळू शकत नसतील तर ते लोक दारिद्र्यरेषेखाली आहे असं म्हटलं जातं. तर अशा रीतीने निरपेक्ष दारिद्र्याची संकल्पना ही तुलनेवर आधारित नाही आहे. इथे इतरांशी तुलना केली जात नाही, पण ज्या व्यक्तीला आपल्या उत्पन्नातून किमान गरजा भागवणे शक्य नसते त्या व्यक्तीला दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती असे म्हणतात. अशा रीतीने सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्याच्या संकल्पना आपण अभ्यासल्या आहेत. संपलं.